नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 5 जानेवारी 2026। पाहूया टॉप 10 घडामोडी। लोक दावा करतात आमचा महापौर होईल, परंतु आमच्याशिवाय महापौर होऊच शकत नाही असा ठाम विश्वास मलिकांनी व्यक्त केला आहे। आमचाच महापौर कसा होईल यावर आम्ही दिशा ठरवू असं वक्तव्य करत मलिकांनी विरोधकांना एक प्रकारे चॅलेंजेस दिलं आहे। बाहेरचे नेते येऊन सांगतात अजित पवार हे कमकुवत आहेत, हे बोलणं योग्य नाही, ते एक मोठे नेते आहेत। अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एक आघाडी करून लढत आहेत असं माध्यमांशी संवाद साधत असताना नवाब मलिकांनी स्पष्टपणे सांगितलंय। मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीच होणार, महायुतीचा होणार असं म्हणत आम्ही हिंदूच आहोत, उर्दू नाही असं मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे म्हणाले। ठाकरेंच्या कुठल्याही विचाराच्या महापौराला तुम्ही बसवलं तर मुंबईमध्ये उर्दू शाळाच वाढणार आहेत, उर्दू भवन तयार होईल अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। बिनविरोध फार्स, मग निवडणुका घेता कशाला असा थेट सवाल या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे। सामनाने म्हटले आहे की राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असून यंत्रणांचा उन्माद टोकाला पोहोचला आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात अशी परिस्थिती कधीच नव्हती असेही यात अधोरेखित करण्यात आले आहे। निवडणुका लढण्यापूर्वीच जर विजय विकत घेतला जात असेल तर निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणुका घेऊच नयेत अशी भूमिका सामनाने घेतली आहे। बिनविरोध निवडीमागे उमेदवारांना धमकावणे किंवा त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप मनसेने केला आहे। या प्रकरणाची चौकशी निवडणूक आयोगाने सुरू केली असली तरी देखील मनसेची मागणी आहे की ही चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत किंवा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी। तसेच चौकशी अहवाल सादर होईपर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात यावा अशी ही मागणी मनसेने केली आहे। आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं म्हणत पंकजा मुंडेंनी विरोधकांवर टीका करत थेट आव्हान दिलं आहे। पंकजा मुंडे पुढे असेही म्हणाल्यात की समोर कोणताच पक्ष नाही अशी निवडणूक तर नसते, लोकशाहीत आव्हानं असायलाच हवीत। कोणी कितीही बलाढ्य पक्ष असू देत तरी आम्ही आमच्या मेरिटवर निवडणुका लढवू असं वक्तव्य मुंडेंनी केलंय। त्याचबरोबर राज्यभरातील महानगरपालिकेत भाजपचेच महापौर व्हावेत यासाठी आम्ही निवडणुका लढतोय, हाच आमचा उद्देश आहे असं पंकजा मुंडे म्हणाले। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे। राणे यांनी म्हटले आहे की आता दोन चिरंजीव काम करतायत, आता थांबायला हवं। आपलं वय आणि शारीरिक मर्यादांचा उल्लेख करत त्यांनी राजकारण सोडून व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली। नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेऊन त्यांना राजकारणातून मुक्त करण्याची विनंती केली आहे। मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी बिनविरोध विजयाचा प्रकार उघडकीस आणला आहे। याचाच अर्थ शिंदेची शिवसेना मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला घाबरलेत अशी टीका राऊतांनी केली आहे। हिम्मत असेल तर लढून दाखवा, आमचा पक्ष चोरला, चिन्ह देखील चोरलं, आम्ही लढतोय, तुम्ही देखील लढून दाखवा असं वक्तव्य राऊतांनी केलंय। एकनाथ शिंदेंमध्ये हिम्मत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाहीत, परंतु त्यांनी असंच आयुष्यभर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय अशा शब्दात राऊतांनी शिंदेंवर टीका केली आहे। वैभव सूर्यवंशी याच्या नेतृत्वात अंडर-19 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आणि नववर्षाची सुरुवात विजयाने केली। भारताने यूथ वन डे सिरीज मधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर DLS नुसार 25 धावांनी मात केली। भारताने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली। त्यामुळे आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे। तर दुसऱ्या बाजूला यजमान दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर दुसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे। BCCIने अलीकडेच IPL फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर लगेचच KKRने मुस्तफिजुरला आपल्या संघातून बाहेर काढले आहे।
अथर्व सुदामे त्याच्या एका रीलमुळेच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अथर्व सुदामे आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हणाला की नमस्कार, बरेचसे न्यूज चॅनल्स आणि माध्यमं माझं रील न बघता वाटेल ते लिहित आहेत आणि पसरवत आहेत. मी ना कोणाला प्रतिक्रिया दिली आहे ना कोणाशी चर्चा केली आहे, तरीही कोणीही काहीही वाक्य, माझा फोटो आणि नाव वापरून पसरवत आहेत. तर काही लोक AI चा वापर करून वाटेल ते विधान माझ्या नावाने खपवत आहेत. त्यामुळे कृपया अशा कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका. मला जर काही बोलायचं असेल तर ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलीन.